उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सांगली दौरा आज संपन्न। विविध विषयावर केली चर्चा। कोल्हापूर विमानतळ आम्हीच पूर्ण करू। तासगाव MIDCला सुद्धा आमचा स्थानिक नेत्यांच्या पाठपुराव्याने निधी उपलब्ध। याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदभाऊ पवार, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंदाले व सुहासभाऊ बाबर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज। उद्योग विभाग MIDC आम्ही अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट किंवा मेगा प्रोजेक्टसाठी रेड कार्पेट देतो। त्यांची MOU विविध ठिकाणी करतो। तर आम्ही एक मिशन म्हणून राबवलं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी देखील MOU करण्याची एक स्कीम, त्याला जिल्हा उद्योग परिषद म्हणतात, असं आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली। आणि मला सांगताना आनंद होतोय की सांगली जिल्ह्यामध्ये 1000 कोटीचे MOU झालेले आहेत, ज्यातनं किमान 2 ते 2,500 लोकांना रोजगार मिळाला। की अयोग्य आहे याचा निर्णय या मतदारसंघातली मतदार जनता घेणार आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी जे मला जाणवलं ते आपल्याशी संवाद साधतो की या ठिकाणी शिवसैनिकांनी मेहनत घेऊन एक वंदनीय बाळासाहेबांचं स्मारक देखील तयार केलेलं आहे आणि वसंतदादांचं देखील स्मारक आहे। वसंतदादांच्या स्मारकाला जाण्याबद्दल आमचा अजिबात आक्षेप नाही, कारण त्यांनी राज्याचं नेतृत्व केलेलं होतं, ते उत्तुंग नेतृत्व होतं। परंतु आमच्यावर वडील चोरले म्हणून जे आरोप करतात ते इथं आल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर देखील गेले। त्याच्यामुळं काल पुन्हा एकदा सिद्ध झालं की जे वंदनीय बाळासाहेबांची इच्छा नव्हती, स्वप्नात देखील नव्हतं की शिवसेनेची काँग्रेस होऊ नये, ती उबाठाची काँग्रेस झालेली काल एकदा पुन्हा पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेली आहे। आणि जो काही वाद उमेदवारामध्ये चालू आहे, कोण जाहीर करतंय कोण जाहीर करत नाही, विश्वजित कदम काय म्हणतायत, स्वतः उबाठाचे प्रमुख काय म्हणतायत, हे तुमच्याकडनंच आम्ही सगळं बघितलेलं आणि ऐकलेलं आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्या पक्षाच्या नेतृत्वानं जो उमेदवार उभा केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये देखील आक्रोश निर्माण होणं हा देखील एक पराभवच आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आमच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही। आणि काल सांगलीमध्ये येऊन गैरसमजात म्हणजे काही लोकांनी कदाचित बाजूला बसलेल्या काही लोकांनी गैरसमज पसरवला असेल आणि त्याच्यावर त्यांनी वक्तव्य केलेली आहे। त्यातला पहिला मुद्दा सांगलीचं विमानतळ। सांगलीचं विमानतळ होऊ शकलं नाही। अरे होऊ शकलं नाही कसं काय? 2.5 वर्षामध्ये स्वतः मुख्यमंत्री असताना करायला पाहिजे होतं, आपले खास उद्योगमंत्री असताना करायला पाहिजे होतं। त्याचा कागद एक मी आज पत्रकारांकडे देऊन जाणार आहे की ही जी 66 हेक्टर जमीन आहे, ही 66 हेक्टर जमीन ही कोणाला दिली होती आपल्याला कदाचित माहीत नसेल, तर ती गुजरातच्या एका व्यक्तीला दिली होती। ज्यावेळी शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि विशेषतः मी आवर्जून त्या नावाचा उल्लेख करतो, त्यांचे चिरंजीव माझ्या समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्या अनिल भाऊंनी मला एक पत्र दिलं आणि सांगलीमधल्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली। त्याचबरोबर आपले आमदार सुधीर गाडगे साहेबांनी माझ्याकडे मीटिंग लावायची विनंती केली। त्याच्यानंतर जी मीटिंग झाली त्याची मिनिट्स देखील माझ्याकडे आहे। म्हणजे विमानतळासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय घडलं, काय घडतंय त्याचा पुरावा माझ्याकडे आहे। आणि आचारसंहितेचं याला काही बंधन नाही, कारण ही मीटिंग सप्टेंबरमध्ये झालेली आहे, त्याचे मिनिट्स आहेत। आणि त्या मिनिट्समध्ये असं ठरलं की जी जागा प्रायव्हेट माणसाला दिलेली आहे MIDC 66 एकर ती काढून घेण्याचा निर्णय झाला। आणि त्या ठिकाणी जर विमानतळ होण्यालायक असेल तर त्याचा सर्वे महाराष्ट्र विमान प्राधिकरणानं करावा, आमच्याकडे 90 दिवसामध्ये अहवाल द्यावा। जास्तची जर जागा लागणार असेल तर त्याचं ॲक्विजिशन करण्याचा प्रस्ताव MIDCकडे आणावा। अशा पद्धतीचा प्रस्ताव देऊन सांगलीकरांच्या मनामध्ये असलेलं विमानतळाचं पुढचं पाऊल हे सरकारनं टाकलेलं आहे आणि त्याचा माझ्याकडे पुरावा देखील आहे। दुसरं ते एक बोलले की लॉजिस्टिक पार्कच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कोणतरी अर्धवट माहिती त्यांना देतं। लॉजिस्टिक पार्कचा देखील सांगलीचा सकारात्मक प्रस्ताव हा केंद्र शासनानं मान्य केलेला आहे। आचारसंहितेनंतर ते देखील काम होणार आहे। आणि म्हणून जे ब्रीफिंगवर भाषण करतात त्यांना वस्तुस्थिती माहिती नाही, त्यांनी सांगलीकरांचा गैरसमज करू नये यासाठी मी कागद घेऊन आलेलो आहे आणि हे सगळे कागद जाताना मी तुमच्याकडे देऊन जाणार।